नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा भन्नाडाशा ब्लॉगमध्ये. आणि आजचं टार्गेट असणार आहे आमचं लोणावळ्यामध्ये स्थित असलेलं ड्यूच नोज. तर मी आता आहे कुरवंडे या गावात, जो आहे बेस विलेज ड्यूच नोजचा. तर थोड्याच वेळाने आपण ट्रॅकला चालू करणार आहे. हार्डली 1-1.5 तासाचाच ट्रॅक आहे. बघूया, थ्रिलिंग आहे, झिपलाईन, रॅपलिंग आहे, जीवधनसारखा हा ट्रॅक असणार आहे. छोटासा ट्रॅक पण थ्रिलिंग खूप आहे. तर थोड्या वेळाने आपण निघणार आहे. चला तर मग. तर मित्रांनो, ट्रॅकिंगला सुरुवात झाली आहे. 6:40 झालेत. चला, आमचे बंधू बघा, बंधू आमच्या मागे. आशिष, तुला काय बोलायचं आहे का? बोलू शकतो, असं काय नाही. स्क्रिप्ट लिहून नाही. स्क्रिप्ट काय लिहायची? वातावरण खूप छान आहे भाऊ. दव पडताय, दव दव दव. प्रत्येक महिना एक ट्रॅक हा मिशन आज कंप्लीट होणार आहे. या महिन्याचा जानेवारीमध्ये पदरगड केला होता, फेबमध्ये राजगड केला होता, मार्चमध्ये जीवधन केला आणि एप्रिलमध्ये हडसर केला. आणि आज ड्यूच नोज, ज्याला नागफणा देखील बोलतात. वॉक करते गेलो आणि सुंदर आहे रे, मस्त दिसतंय. जे विचारतात ना ट्रेकिंग करून काय मिळतं, बघा हे मिळतं भाऊ. असे सुंदर नजारे, हे असे सुंदर नजारे भेटतात. या कधीतरी ट्रेकिंगला, बघा हिरवा निसर्ग. पावसाळ्यातून या, मग हिरवा निसर्ग होईल. इथं वरती आम्ही पोचलोय टॉपला. सेटअप चालू आहे झिपलाईनचं. आणि इथे महादेवाचं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर असं महादेवाचं. सुंदर मंदिर महादेवाचं. आणि वातावरण खूप खूप छान आहे इकडचं. पाऊस येण्याची शक्यता खूप आहे. खूप भारी वाटते. मिसिंग लिंक दिसते मित्रांनो इथून वरून, बघा. इकडे येण्याचा मार्ग खूप सोपा आहे. तुम्ही खूप सोप्या पद्धतीने वर येऊ शकता. 1 2 3 1 2 3.
माणूस झिपलाईन केलं. एक इव्हेंट झालेला आहे, आता रॅपलिंग बाकी आहे. पाठचा व्ह्यू बघा तुम्ही. आणि मिसिंग सुंदर असा व्ह्यू, खूप छान वाटते. असे ॲडव्हेंचर तुम्ही पण करा. काय न करण्यापेक्षा काहीतरी करा. ट्रॅकिंग करा. ऊन असो, वारा असो, काही पाऊस असो, त्याचा विचार न करता तुम्ही ट्रेकिंग करा. खूप मजा आहे, सुख आहे. बस अजून काय पाहिजे लाईफमध्ये. हा बघा तो नागपणा, म्हणजे ड्यूक नोज याला म्हणतात. या महिन्याचा ट्रॅक कंप्लीट झाला आहे. दर महिना एक ट्रॅक हा जो मिशन आहे तो आज कंप्लीट झाला आहे. ड्यूक नोज. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका. भावाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.